तर सत्ताधारी पक्षाचे नेते सत्यम पंडित यांनी जंतर मंतरकडे जाणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। तरुणांप्रती सत्ताधाऱ्यांची क्रिमिनल मानसिकता उघड झाली असून या प्रकरणी संबंधित नेत्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी आव्हाडांनी केली। माफी मांग वीडियो पे वीडियो पे तर त्यांनी काय ट्विट केलं आपण पाहूया। सत्ताधाऱ्यांची तरुणांप्रती हिंसक प्रवृत्ती उघड्या डोळ्यांनी आपण सर्वांनी पाहावी। जेनझीला आश्वासन देऊन आणि सत्ताधारी पक्षाचे मगरूर नेते क्रिमिनल मानसिकता ठेवून हिंसक प्रवृत्ती न वागताना दिसतायत असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे। स्वतःच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनाला वाटण्याच्या अक्षता लावत त्यांनी हा व्हिडिओ शूट केला। हा प्रकार अत्यंत गंभीर असून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही। संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी। हाथ हटा